कोण आहे भगवान कल्की अवतार होणार की नाही बापूजींची भविष्यवाणी। सद्यस्थितीत समस्त दुनियेतील मनुष्य आत्मे एका दुष्ट चक्रात सापडलेले आहेत। त्यांना कुणीही कोणतेही भविष्यकथन करून त्यांची दिशाभूल करत आहेत। त्यासाठी बेहदचे बापूजी त्यांच्या दिव्य दृष्टीने प्राप्त केलेल्या ज्ञानातून अलौकिक व पारलौकिक ज्ञान स्पष्ट करत आहेत। या बेहदच्या दिव्य ज्ञानाचा आस्वाद सर्व ज्ञानी आत्म्यांनी घ्यावा। परम शांती। कल्की अवताराच्या मंदिराचे उद्घाटन झाले। त्या प्रसंगी आपले पंतप्रधान मोदीजींनी म्हणले की काळाचे चक्र फिरत आहे। भक्ती मार्गात म्हणतात की कल्की अवतार होणार। बापूजी म्हणतात, मी सुप्रीम कल्की अवताराबद्दल व्हिडिओत सांगितलेले आहे की कल्की अवतार महाकल्की अवतार होणार नाही। कालचक्र एका ब्रह्मांडाचे असते। काळ म्हणजे समय, वेळ काळाचे चक्र फिरत आहे। महाब्रह्मांडाचे महाकाळ चक्र फिरत आहे, तर परम महाब्रह्मांडाचे महाकालचक्र तसेच मल्टीवर्सचे सुद्धा महाकाल चक्र फिरणार आहे। हे ज्ञानी लोक जाणतात, भक्ती मार्गातील लोकांना याची जाणीव नाही। भक्ती करणारे आपल्या भक्तीत खुश आहेत। भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग यात जमीन आसमानाचा फरक आहे। म्हणून बेहदच्या ज्ञानीयांना संदेश देतो, जेव्हा भक्ती करणारे कालचक्र महाकाल चक्रात भरडले जातील तेव्हा त्यांची काय अवस्था होईल। महाकाल चक्रात जेव्हा महाशिव महाकाल बनून अनंत कोटी ब्रह्मांडांना आपल्या रोमारोमात सामावून घेतो, या प्रक्रियेत महाकाल संपूर्ण महाब्रह्मांडाला जाळून भस्म करते। ही प्रक्रिया अतिशय दुःखदायक असते। कालचक्रात अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय होतच असतात। महाकल्प प्रलयात सुद्धा महाशिव सूर्यात प्रवेश करून काल अग्नी निर्माण करून संपूर्ण ब्रह्मांडाला जाळतो। तेव्हा तो काल अग्नी खूपच पीडादायक असतो। जे आत्मे निराकारी बनतात त्यांना कुठल्याही प्रकारची काल अग्नी किंवा महाकाल अग्नी जाळू शकत नाही। महाकाल अग्नीत जर कमजोर आत्मे असतील, जसे आपले ब्रह्मांड 10 कलांचे आहे, त्यामध्ये 10 कलांपेक्षा कमी शक्ती असलेले आत्मे जरी ते निराकार बनले तरी ते महाकाल अग्नीत जळून राख होतील, अर्थात डायल्यूट होऊन मुक्त होतील। तेव्हा बेहदचे ज्ञानी बेहदचे वैरागी आत्मस्वरूपात स्थित होऊन बेहदचे परमपित्याच्या कनेक्शनमध्ये राहून बेहदच्या कलेची पॉवर घेऊन कर्मातीत अवस्था होऊन निराकारी स्टेज प्राप्त करतील। तेव्हा भावातीत कर्मातीत गुणातीत अवस्था होते आणि आत्मा निराकारी बनते। जेव्हा ते आत्मे भावातीत कर्मातीत गुणातीत म्हणजेच त्रिगुणातीत बनतात तेव्हा त्यांना काही कर्मबंधन असत नाही। मग सुख ही सुख, तेथे निराकार स्वरूपात परमसुख परमशांती मिळते। सर्वोच्च बेहदच्या कलेच्या परमधामात स्थित होऊन बेहदच्या कलेची पॉवर घेतली तर तुमच्या आत्म्यात बेहदच्या कलेची पॉवर येऊन एका सेकंदात आत्मा निराकारी बनेल। तुमचे कारण शरीर बेहदच्या कलेच्या परमप्रकाशाने चार्ज होईल आणि तुमची अवस्था कर्मातीत होऊन निराकारी बनून बेहदच्या कलेच्या विमानात जाऊन बसेल। हीच अंतिम शेवटची प्रक्रिया आहे। जरी ते साकारी आकारी किंवा सूक्ष्ममध्ये असले तरी सर्व ऐकतील। बेहदचे ज्ञानी ब्रह्मज्ञानी ब्रह्मांडाचे ज्ञान हे ऐकून ते याच प्रोसेसमध्ये येतील। अज्ञानी आत्मे जे मायेत भौतिक विषयात फसलेले आहेत त्यांच्यावर दया करण्याची जबाबदारी बेहदच्या मुलांची आहे। संपूर्ण विश्वावर संपूर्ण मल्टीवर्सवर दया करायची, त्यांच्यावर दया करून परम शांतीचे व्हायब्रेशन पसरवून शांत स्वरूपात राहून त्यांना मुक्ती जीवनमुक्ती द्यायची। नाहीतर महाकाल अग्नीत जळतील तेव्हा ते अतिशय दुःखी होतील, कारण आत्मस्वरूपात निराकाराच्या वरील आवरणात पण काही नकारात्मकता असते। कर्मबंधनाचे रेकॉर्डिंग थोडे जरी काहीसे हलके राहते, तेही काल अग्नीत जळतात तेव्हा खूप पीडादायक होते। त्यासाठी आत्म्याला लवकरात लवकर कालातीत व्हायला पाहिजे। कालातीत कधी होणार? जेव्हा त्रिगुणातीत बनणार, मग महाकालातीत बनायचे, कारण सर्वांना मल्टीवर्स बदलायचे आहे।
जितकी मुलं आहेत ती हळूहळू बदलत राहतील, आणखी मुले येऊन जोडली जातील आणि सर्व काही बदलेल. संपूर्ण मल्टिवर्स बदलायचे हे तर बेहदच्या मुलांचे काम आणि बेहदची मुलेच करणार. सर्व मुले येणार, हळूहळू परमशांती होत राहील आणि परमशांतीचे व्हायब्रेशन्स सारे दुनियेत पसरतील. सर्वांना परमशांती देणे हेच आमच्या जीवनाचे लक्ष्य असले पाहिजे. बेहदच्या मुलांच्या जीवनाचा अर्थच परमशांतीचे व्हायब्रेशन देणे, परमज्ञान देणे. ज्ञानदान महादान करा. परमशांती. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून आपल्या प्रियजनांना फॉरवर्ड करावा. परमशांती.